केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आज सुनावणी झाली आणि सिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। चेतनची बाजू मांडणारे राम शहाणे सर आत्ता आपल्यासोबत आहेत। सर, काय नेमकं आर्ग्युमेंट झालं, कशासाठी जी आहे ती कोठडी मागत होते आणि तुम्ही कशासाठी विरोध केला? आज ह्या दोन्ही जे आरोपी आहेत यांना थर्ड रिमांडसाठी सन्माननीय विभूते कोर्टापुढं जे JMFC आहेत त्यांच्यापुढं तिसऱ्या वेळी प्रेझेंट करण्यात आलं होतं। पण एकंदर जे पोलिसांचे रिमांडचे कारणं होते ते जो प्रोग्रेस लागतो इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि जो पोलीस कस्टडीला एक व्हॅलिड ग्राउंड्स लागतात ते आज सन्माननीय कोर्टापुढे कुठलेही ग्राउंड व्हॅलिड आले नाही। त्यामुळं जी प्रेयर होती पोलिसांची PCR ग्रँट करावा 3 दिवसाचा एक्स्ट्रा अजून, तर तो कोर्टाने रिजेक्ट केला आणि सन्माननीय कोर्टाने आमच्या आर्ग्युमेंट्सनुसार नोट करून MCRमध्ये ह्या दोन्ही आरोपींना आज घेतलेलं आहे। काही मोबाईलचा डाटा जो डिलीट झाला होता तो रिकवर करण्यात आला आहे असं ते म्हणतात आणि त्यात सांकेतिक चिन्हांवरती किंवा निकनेमवरती त्यांनी काही संभाषण केलं आहे आणि त्याचा तपास करण्यासाठी ते वारंवार या ठिकाणी न्यायाधीशांना विनंती करत होते की PC द्यावी। नाही, ती जुनीच कारणं होती। त्याच्यामध्ये कोर्टाला पण कुठलंही तथ्य दिसलं नाही रिमांड रिपोर्टमध्ये किंवा कुठली प्रोग्रेस दिसली नाही, त्यामुळे MCRमध्येच घेण्यात आलं। एक लाय डिटेक्टर टेस्टसाठी ॲप्लिकेशन करण्यात आलेलं होतं, त्याबद्दलही काही सुनावणी झाली, काय ठरलं आहे त्यामध्ये? लाईव्ह डिटेक्टर टेस्टचा विषय असा असतो की त्याला एक ड्यू प्रोसिजर आहे लाईव्ह डिटेक्टर टेस्ट करण्यासाठी। त्याला आरोपीची जर व्हॉलंटरी कन्सेंट असेल आरोपीची आणि त्याच्या वकिलांची पण, तर ती लाईव्ह डिटेक्टर टेस्ट केल्या जाते। पण आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये असं आलं की प्रॉसिक्युशननी स्वतःहूनच आरोपीची कुठली कन्सेंट नसल्यामुळं हे सगळे अर्ज नॉट प्रेस केलेले आहेत। असं म्हटलं जात होतं की सिया किंवा चेतननं परमिशन दिलेली आहे, असं काही होतं त्यामध्ये? नाही, असं काही नाही। असं जर असतं तर आज प्रॉसिक्युशनचे अर्ज रेकॉर्डवर असते, ते मागं घेण्यात आलेले आहेत। आता होईल ती टेस्ट? नाही, आता अर्ज जर मागणीच नसन तर सुओमोटो ती टेस्ट करता येत नाही। चेतनचा एक मित्र आहे ज्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याच्याकडे त्यानं हत्येच्या कटाबद्दल सांगितलं होतं असं पोलिसांना संशय आहे, त्याची चौकशी करण्यात आली। काय कारवाई होऊ शकते त्यानुसार? नाही, अशी कुठली चौकशी जरी झाली याच्यात, पण जर व्हॅलिड पुरावाच काही नसन तर त्या एका निष्पाप माणसाला त्याच्यामध्ये गावण्यात काय अर्थ नसतो। केवळ नुसतं सांगण्यानं काही गुन्हा होऊ शकतो किंवा त्याला माहीत आहे त्यानं लपवले म्हणून काही गुन्हा होऊ शकतो? नाही, असा कुठलाही नाही गुन्हा हा त्याच्यामध्ये बसत नाही। जर पुरावा समोर तसा काही आला आणि त्याला हा कट माहिती होता किंवा असं काही रेकॉर्ड्स एकदम जर ते रिट्राईव्ह झाले आणि तो डेटा आला सगळा सबळ पुरावा असेल तर तो हे होतो। या ठिकाणी आपण बघतोय की चेतन आणि सियाची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झालेली आहे आणि त्यासोबतच दुसरा एक आरोपी आहे चेतनचा एक मित्र आहे ज्याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं, ज्याची चौकशी करण्यात आलेली होती। मात्र त्याच्याकडे जर सबळ पुरावा असेल तरच त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो असं चेतनचे वकील या ठिकाणी म्हणतात। कॅमेरामन अमोल गोवाळसे, नाजिमुल्ला, ABP माझा, मावळ, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.